मी आता मोबाईलसाठी गिम्बल घेतोय गाईज, बिकॉज सिनेमॅटिक शॉट्स वगैरे काढायचे असताना. एक बिल्डिंग आहे हिला मी बघितलं ना तर मला चक्कर यायला लागली, एवढ्या वरती बघावं लागतंय मला. हा व्ह्यू दाखवतो भाई, हा व्ह्यू बघा. 7th फ्लोअर आहे हे, टोटल याच्यावर 20पेक्षा जास्त फ्लोअर आहे. 7th फ्लोअरवर ना असा व्ह्यू, हा म्हणजे हा सगळा स्लम एरिया आहे. तर गाईज फायनली मी घेतलेलं आहे गिम्बल मोबाईलचं आणि आता मी चाललेलो आहे पुन्हा रूमवर. हे DJI Osmo 6 आहे. खूप प्रकारचे असतं गिम्बल. तर हे असतं असं गिम्बल, तुम्ही बघितलं पण असेल त्यात काय. आणि हे खालती त्याचं स्टँड असतं. जय सीताराम मित्रांनो, कसे तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व छान असेल. वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर गाईस आता वाजलेले 3:45. माझी क्लास वगैरे संपलेली 11 ते 2 होती. मग आता ब्लॉगची सुरुवात करतोय. आता मला जायचं आहे गिम्बल घेण्यासाठी. मी आता मोबाईलसाठी गिम्बल घेतोय गाईज, बिकॉज सिनेमॅटिक शॉट्स वगैरे काढायचे असताना. तर मोबाईल तेवढा म्हणजे आहे स्टेबिलायझेशन, बट ते प्रॉपरवाले सिनेमॅटिक शॉट्स नाही निघत, जसे कॅमेरामध्ये एकदम हातातनं पकडून काढता येतात. मोबाईल थोडासा हलून जातो, त्यासाठी म्हटलं गिम्बल पण घेऊन घेऊ मी. आणि जास्त महाग नाही आहे, अराउंड 10,000पर्यंत येऊन जाईल. तर DJIचं गिम्बल घेतोय मी. आणि आता निघतो गोरेगावकडे, जवळच. इथून 20 मिनटं लागतील मला जायला बसने गेला तर. आणि जर असं नाही, इथून मला आधी रिक्षा करावं लागेल, रिक्षानंतर मी मेट्रो, हां बरोबर मेट्रो करेल, मेट्रोने पुढे जाईल मग तिकडे गोरेगावला. चला, आज सकाळी पाऊस पडून गेला, पण आता काही पाऊस नाही आहे, हे बरं आहे. तर आता रिक्षावाले काका शोधावं लागतील. तिकडे रिक्षा उभी आहे, तिकडे जाऊन बघतो. चला तर गाईस, मी बसलेला आता रिक्षामध्ये आणि मला आज सुचत नाही मी कुठे जाऊ, बिकॉज आता फ्री आहे टोटली. मी रात्रीपर्यंत फ्री आहे. आता गिम्बल घेतल्यानंतर कमीत कमी मला 1 तास लागेल गिम्बल घेण्यामध्ये, त्यानंतर मी फ्री आहे. पण मी आहे ना दादर चौपाटी दाखवायची बाकी तुम्हाला, दादर चौपाटी. बट मग ती खूप दूर पडते आणि तिथे कसं गेल्यावर आहे ना येताना खूप प्रॉब्लेम होईल, बिकॉज येताना सगळ्यांचे ऑफिस वगैरे म्हणजे 7-7:30 वाजता आहे ना ऑफिस सुटतं सगळ्यांचे, सगळे कामावरून घरी जातात आणि अशी भयंकर गर्दी असते ना विचारू नका. पण रात्री तिकडे मजा येते यार बीचवर, दादर चौपाटीला. पण आता बघतो मी काय करायचं, कारण की त्याची आमची कुळदेवी आहे ना जोगेश्वरी माता, त्यांचं मंदिर पण आहे. महालक्ष्मी माता त्यांचं मंदिर पण आहे. आणि आज थर्सडे पण आहे. सो बट मी एकटा आहे यार, मला एकटा जायला मजा नाही येत कुठे. कोणी असलं सोबत ना तर मजा येते. बट आता मग बघतो मी काय ठरतं. तर आधी का गिम्बल घेतो. इथे ट्रॅफिकच संपण्याचं नाव घेत नाही आहे. जेव्हा बघा तेव्हा ट्रॅफिक, एक सिग्नल सुटल्यावर लगेच पुढच्या ह्याच्यावर ट्रॅफिक. तर काय, चला मी मेट्रो स्टेशनला पोहोचलेलं आहे आता. आणि तुम्हाला माहिती का कुठे आपलं माझी क्लास, इथून लगेच दिसते. क्लासने दिसत, ती बिल्डिंग दिसते जिथून माझी क्लास दिसते, त्या बिल्डिंगवरून, या बिल्डिंगवरून. त्याच्या समोरच तिथे त्या साईडला आहे माझी क्लास. आणि मला हे मेट्रो स्टेशन आज माहिती पडलं की या साईडचं पण आहे म्हणून. नाही तर मी त्या दुसऱ्या लाईनवाल्या मेट्रो स्टेशन, ते बघा ते जे दिसतं आहे ना, ती वेगळी लाईन आहे आणि ही वेगळी लाईन आहे. जाऊया आता मेट्रोची वाट बघूया केव्हा येते म्हणून. फायनली मेट्रो पण आलेली. आणि आता हे बघा हे कसे उघडतील म्हणून. मग ते मधला मेट्रोचं दार उघडतं. आणि ही मेट्रो आहे ना मधून पण वेगळी आहे थोडी, बघा. अंतर ठेवून उभे राहा. You stand clear of the doors. गाईस, तुम्ही फायनली पोहोचलेलं आहे बांगूर नगरला. हे गोरेगावच्या पुढे आहे एक स्टेशन, म्हणजे गोरेगाव वेस्टच्या पुढे एक स्टेशन. आणि आता त्या लोकेशनवर जातो आहे जिथून मला गिम्बल घ्यायचं आहे. मी आधीच बघून घेतलं होतं कुठून घ्यायचं आहे म्हणून. आणि बाय द वे एक बिल्डिंग आहे हिला मी बघितलं ना तर मला चक्कर यायला लागली, एवढ्या वरती बघावं लागतं आहे मला लिटरली आहे ना. असं बघितलं हायटेड बिल्डिंग्स ना तर मला चक्कर येतात. आता तुम्हीच बघा, मी बघत नाही आहे, मी फक्त मोबाईलला दाखवतो आहे, एवढी वरती ते बिल्डिंग. चला जाऊया त्या लोकेशनवर. गाईज, तर मी आला होता आता गिम्बल घ्यायला आणि फायनली घेतलेलं आहे हे DJIचं Osmo 6 म्हणून. आणि ना आता मी म्हणजे त्यांच्या घरी आला होता घ्यायला, बिकॉज त्यांचा शॉप आज क्लोज होतं. तर ते बोलले की घरीच येऊन जा. मग त्यांच्या घरी आलो होता आता घ्यायला. पण त्यांच्या बिल्डिंगमधून तुम्हाला हा व्ह्यू दाखवतो भाई. हा व्ह्यू बघा. 7th फ्लोअर आहे हे, टोटल याच्यावर 20पेक्षा जास्त फ्लोअर आहे. 7th फ्लोअरवर ना असा व्ह्यू, हा म्हणजे हा सगळा स्लम एरिया आहे एकदम. बघू शकता आता तुम्ही, लोक अशी पण राहतात मुंबईमध्ये की एवढ्या छोट्या घरात
असं नाही की तुम्हाला वाटतं मुंबई म्हणजेच की ही मोठी बिल्डिंग, हे असा एरिया पण असतो मुंबईमध्ये. फक्त जर तुम्हाला राहता आलं मुंबईमध्ये तर मग तुम्ही एकदम आरामात टिकता, नाही तर तुम्ही एका महिन्यात निघू शकतील मुंबईमधून. आता बघ तुम्ही माझी बिल्डिंग सापडते का जिथे मी म्हणजे जी माझ्या रूमकडून दिसते, नाही इथून तर काही दिसत नाही आहे, बट असा एरिया आहे. कसं वाटते बघा. तर काहीच फायनली मी घेतलेलं आहे गिम्बल मोबाईलचं आणि आता मी चाललेलो आहे पुन्हा रूमवर. हे गिम्बल ठेवतो, त्यानंतर बघतो कुठे जायचं. आता तर मला एवढं ऑपरेट करता येत नाही, आधी याला शिकेल मग त्यानंतर ऑपरेट करेल, मग बाहेर घेऊन जाता येईल. आता रूमवर जातो, ठेवतो, त्यानंतर बघतो मग कुठे जायचं म्हणून. दादरला दूर पडेल यार, मला असं वाटतं पण आहे, त्यामुळे बघावं लागेल आता. चला लेट्स गो. मेट्रो पण आली वा गाईस. चला मी पुन्हा आलेलं आता रूममध्ये. तुम्हाला आहे ना दाखवतो मी गिम्बल कसं आहे म्हणून. DJI Osmo 6 आहे. खूप प्रकारचे असतं गिम्बल, Insta360 वालं पण होतं, त्यानंतर डिजिटेकचं पण होतं. बट डिजिटेकचं जे प्राईजमध्ये मला भेटत होतं ना 9000 समथिंग, हे पण मला तेवढ्यातच भेटलं. ॲक्च्युली याचं कसं आहे माहिती का, ज्यांची अनबॉक्सिंग झालेली असते ना तर त्यांची प्राईस कमी होऊन जाते, पण हे फ्रेश पीस असतं तर मी तसं घेतलेलं आहे. फक्त याची अनबॉक्सिंग आधीपासून झालेली आहे, हे यूज पण नसतं केलेलं आणि मग यांची प्राइस तशी कमी होऊन जाते. पण हे फ्रेश पीस आहे, असं वापरलेलं पण नाही वाटत आहे. सर्वात आधी भेटतं हे. याच्यामध्ये पण काय बघावं लागेल, मी बघितलेलं आहे तुम्हाला दाखवतो. आणि हे आहे इथे गिम्बल. तर हे असतं असं गिम्बल, तुम्ही बघितलं पण असेल त्यात काय. आणि हे खालती त्याचं स्टँड असतं जर आपल्याला असं गिम्बल उभं ठेवायचं असेल तर. निघा निघलं रे. तर हे असं होतं. त्यानंतर हे जे असतं ना ते मॅग्नेटिक, याला लावावं लागतं एकदम प्रॉपरली. हां, एकदम चिपकलेलं आहे. सो हे गाईस तर मी आता, अरे थांबा थोडं कन्फ्युजिंग होते. सो हे गाईस तर मी आता आलेलं आहे बाल्कनीमध्ये आणि आता मी गिम्बल लावलेलं आहे. मला एवढं ऑपरेट करता येत नाही, मला आधी तर व्हिडिओ बघावं लागतील तेव्हा जाऊन समजेल. आधी पण आला होता, पण जसा आला कॅमेरा सेट कर, आपलं गिम्बल सेट करत पाऊस हलका यायला लागला. चला परत मध्ये जावं लागेल. मध्ये गेला तर लगेच बंद पडला, असं आहे. आणि आता थोडंफार शिकतो आता गिम्बलला कसं हँडल करायचं. पण आता मला सुचत नाही यार मी जाऊ कुठे यार. मी ते दादर त्या साईडला मला इच्छा नाही, बँड्रा त्या साईडला इच्छा नाही मला. मग एक तर माझ्या हॉस्टेलपासून 2च झू जवळ आहे, 2च बीच जवळ आहे, एक तर जुहू बीच आणि एक तर वर्सोवा. जुहू बीचला जायला जेवढे पैसे लागतात ना तेवढे मी वर्सोवा बीचवर येणं जाणं करून घेतो. म्हणजे इथे कमीत कमी 80-90 रुपये लागून जातं जायला आणि वर्सोवाला 40 रुपये जायचे, 40 रुपये यायचे असं. सो आता बघतो मी काय करायचं यार, कारण की काही समजत नाही असं एकटं राहिलं ना. हां काहीच समजत नाही मला मी काय करू का म्हणून. गाईस तर 1-2 सिनेमॅटिक शॉट काढले, ते पण वाकडे तिकडे आले. पण हो आता हळूहळू प्रॅक्टिस करेल तर येऊन जातील नीट. आणि ना आता मस्त अर्धा तास कपडे वगैरे धुतले बघा इथे, हे एवढे कपडे धुतलेले. एनिवेज आता विचार करतोय मस्त मंदिरात वगैरे जाऊ. इथून मी इस्कॉन मंदिरमध्ये गेला होता ना, इस्कॉन टेम्पलला, तेव्हा हे घेतलं होतं तिथून माळा नाम जप करायचं. मग आता हे घेऊन जातो आणि हे घेऊन गेल्यावर आहे ना मस्त मंदिरात जाऊन नाम जप करतो. त्यानंतर बघतो काय करायचं. आता तो बीचवर जायची इच्छा पण नाही मला. सो